बघा कुठलंही काम घिसाड घाईने जर केलं ते अडचण देत होते. शिकारी ज्यावेळेला नेम धरून शिकार करतो ना त्याला शिकारी बोलतात. पण जो घिसाड घाईने शिकार करायला जातो त्याची स्वतःची शिकार होते. त्यामुळे घाईघाईने निवडणुकीच्या तोंडावर निवडणुकीला लागणारा फंड यासाठी जर अशा प्रकारच्या कामं काढून घिसाड घाईने करत असतील तर ते अत्यंत निषेधार्थ आहे. त्याचा विचार राज्याच्या मुख्यमंत्र्यांसहित उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्यांनी करायला पाहिजे. दोन्ही महामार्ग बंद झाले. मुंबई पुण्याचा कनेक्ट तुटलाय. रेल्वे वाहतूक देखील बंद आहे कारण गरजमध्ये मध्ये कोसळलं. याकडे कशा पद्धतीने नाही, हे बघा, हा निसर्ग जो आहे त्या निसर्गाचा पण कोप आपल्यावर आहे. आपण त्याला पाणी मुरायला जमीनच नाही ठेवले. मुंबईत सगळं जंगल झालेलं आहे. जिकडे तिकडे बघाल तर आपली खुदाई चालू आहे, वृक्षतोड चालू आहे आणि त्याच्यामुळे निसर्गाचा पण कोप झालेला आहे. आणि त्याच्यामुळे आता निसर्ग जो पाऊस देतोय तो निदान पाणी तर आपण जपून ठेवायला पाहिजेत. आणि त्याच्यामुळे निसर्गाचा जो काही हा रुद्रावतार दिसतोय तो मानव निर्मित झालेला रुद्रावतार आहे. तर त्याला जर आपण रिचायला जागा ठेवली असती तर काय अडचणी आल्या नसत्या. निवडणुकीपूर्वी पालिकेने भाजपने अनेक तयार झाला होता तेव्हा त्याचं उद्घाटन झालं होतं. तेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये स्पर्धा लागली होती. मनसेने सुद्धा त्यावर टीका केली होती. इन्फ्रामॅन कुणाला म्हणायचं त्यावेळी श्रेयवादाची स्पर्धा लागलेली होती. आता यावरती या श्रेयवादावरती प्रश्न होता. एक गोष्ट लक्षात घ्या, एखादा चांगलं काम केलं तर त्याचं कौतुक करायला पाहिजे. मिसिंग लिंक झाल्यामुळे लोकांना लोणावळ्याला न जाता डायरेक्ट जायला मिळते, चांगलीच गोष्ट आहे. त्याबद्दल मी त्याचं कौतुकही करेन. ठीक आहे, बाकी काय असेल ते असेल. हे जरी असलं तरी त्या काही गोष्टींची काळजी घेणं हे राज्य प्रमुखाच्या हातामध्ये आहे. एक सोडून दोन उपमुख्यमंत्री आहेत, एवढी मोठी टीम आहे. त्यांनी या काही गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजेत. श्रेय कोणी घ्यायचं ते त्यांचं त्यांना लखला भाऊ.